गाइस वी आर मेकिंग पोपटी. तो अभी जय रेसिपी बता रहा है. जय रेसिपी सांगतो. हे आता 2-2.5 किलो चिकन आहे आसपास. हा. तर आपण मस्त धुवून घेतलं. हा. त्याच्यामध्ये विनेगर टाकलं. त्यातलं अच्छा पाण्यातच विनेगर टाकलं. पाण्यात विनेगर टाकलं म्हणजे एक्सेस ब्लड वगैरे असेल ते सगळं निघून जातं. अच्छा. आणि चिकन आपलं पूर्ण स्वच्छ सफेद होऊन जातं. मॅरिनेट नाही का आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेशनचे सगळे मसाले टाकणार. ओके. सिक्रेट मसाला. सिक्रेट मसाला असं काय नाही. मालवणी मसाला आहे. नाही मालवणी मसाला हा अंदाजे टाकायचा. हा किती चिकन आहे? हे 2.5 किलो चिकन आहे. ओके. ह्यात मसाला आणि हळद टाकली. हळद टाकली. आता आपण त्यामध्ये टाकायचं दही. ओके. दही किती घेतलं? अंदाज आहे सगळं अंदाज आहे. नाही हे किती आहे? हे 50 रुपयाचं दही आहे. आता वजनाप्रमाणे कदाचित पाव किलो आहे. मटन मसाला त्यामध्ये थोडासा किंवा चिकन मसाला असेल तरी चालतो. आता आपल्याकडे चिकन मसाला संपलाय कारण गेले 1-1.5 आठवडे भरपूर इकडची ही पोपटी स्पेशल आहे. आपल्याकडे सगळ्यात अजून मस्त गोष्ट ती बाहेर आहे. काय? भांबुर्ड्याचा पाला. अच्छा. ज्याच्यामुळे पोपटी मस्त होते. ओके. शेताच्या बाहेर शेप जे केवढं हे मीठ फार कमी टाकायचं. अच्छा कमी टाकायचं. फार कमी कारण आता परत लेअर करताना पण आपण त्याच्यामध्ये जाडं मीठ टाकणार. अच्छा. अख्खं मीठ. आता ह्यातलंच थोडंसं मॅरिनेशन आपण जे आता खाली पाणी सुटल्यावर ते बाहेर काढायचं. त्यामध्ये हे बटाटे आपण थोडेसे कट करून कांदा पण टाक. कांदे पण अख्खे टाकणार. आपण अख्खे लसूण टाकणार त्याच्यात. आणि अंडी पण जाणार. अंडी जाणार त्याच्यात. हा पोपटीचा मटका. मॅरिनेशन मध्ये हे सगळं टाकतोय. हा आता याला मॅरिनेशन सेपरेट करायची गरज नाही लागणार मग. आता मॅरिनेट करून ठेवणार की डायरेक्ट ठेवणार. एक 20 मिनिटं अर्धा तास तरी आपल्याला ठेवायला लागेल. अच्छा. तोपर्यंत आपल्याला मडका वेडका जरा सेट करावा लागेल. आतमध्ये पाला टाकावा लागेल. तोपर्यंत भरपूर वेळ झाला याला. त्याच्यात ऍक्च्युली मीठ मसाला वगैरे आपण टाकतो आपल्या चवीसाठी. सगळ्यात बेस्ट टेस्ट असते त्याची ती भांबुर्ड्याच्या पाल्याची. ती टेस्ट असते त्याची ओरिजिनल. अभी हम लोग जा रहे हैं बाहर मटका प्रिपरेशन के लिए. हा तो पाला जय बोलवता याला बघ. याला वेगळा वास असतो. वास घ्यायचा. तुला काय हा वासावरती ओळखतात पाला. हे थोडंसं अजवाईन सारखा फ्लेवर येतो असं वाटतं ते. पण तो अजवाईन नाही. आणि कुठचा पण पाला घेऊन नाही चालत कारण तो विषारी असला तर परत काम व्हायची लक्षण आहेत. मेक शुअर ते सगळं नीट बघून घ्यायचं. आणि त्याला सफेद फुलं असतात. एक सफेद फुलं असली की ती कळून येणार तुम्हाला. तोच आणि याचा वास कळून अजवाईन सारखा तू बोलली तसं असा वास येतो. हा पहिला असा एक मस्त लेअर लावून घ्यायचा. लेअर दाखवते. असं मस्त आहे की पूर्ण कव्हर झालं. कारण आपण हे मडक्या नाही लावणार तेव्हा आपण हे असं लावणार. हे असं नाही ठेवणार आहे आपण. तर त्याच्यामुळे त्याचा रस सगळं खाली उतरणार. त्याला वाफ जाऊन आपण पावटे आहेत. पावटा काय म्हणणार शेंगायचा किंवा पावटा ह्याचा एक लेअर लावायची. ह्याला मॅरिनेट नाही केलं. हे असं खोलायचं पण नाही. खोलत नाहीच ते. अच्छा. हे असं लावलंय. पहिले ते पाले लावले नंतर ते पावटा लावले. पावटा वालाची शेंग. आता त्याच्यावरती मीठ. मीठ आता जास्त पडलं तर मग पुढच्या लेअरला मीठ कमी लावायचं. प्रत्येक लेअर करत राहायची. एक. आता या शेंगा ताईने दिल्यात आपल्याला. ज्या ताईकडनं मडका आणलं. नाही तर ह्या शेंगा नाही टाकत आपण तरी. म्हणजे पोपटी टाकतात. पण पोपटी म्हटलं तर भांबुर्ड्याचा पाला मस्त आहे. जसं चिकन नसेल फक्त ही शेंग पण खायला एवढी मजा येते. थोडीशी शेंग टाकूया आपण. टाकूया चिकन. चिकन सगळं मॅरिनेट व्हायला पाहिजे तर ते आताच होऊ दे. आता एक लेअर चिकनची. त्याला मी 10-15 मिनिटं ठेवलंय. आता एक झालं की आता परत आपल्याला
थोड्याशा शेंगा टाकायच्या, एक मूठ. आणि परत मीठ. सेम प्रोसिजर परत लेअर आपण सेम पाला. हा चिकन पहिला आपण पाला लावला, त्यानंतर पाल्यानंतर आपण शेंगा टाकल्या, हे शेंगा टाकल्या, मग चिकन टाकलं, त्यामध्ये मीठ पण मध्ये टाकत होतो. मग आपण शेंगा टाकल्या मोठ्या, आता परत पाला. सेम प्रोसिजर. हा पाला गेला त्याच्यामध्ये की मग आता आपल्याला लावायचे पूर्ण कव्हर करायचं, दिसायला नाही पाहिजे. नाही रफली की ते कव्हर होतच, कारण आता वर छोटे छोटे होत जाणार ना मडकं, थोडं लावलं तरी होणार. आता ह्याच्यात आपल्याला अंडी लावायची आहेत. आपण 9 जण आहेत खायला. उद्या मला वर्कर येईल तो 10वा, म्हणजे जवळपास 30 अंडी तरी आपल्याला लावायला लागते. प्रत्येकाने 3-3 अंडी खाल्ली तर टाकतोय. आणि जत पण नाहीये अंडी, ते एक वाटलं पाहिजे आपल्याला, बनवणाऱ्याला वाटलं पाहिजे की हा चल भरला अंडा आपला. हे मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. येस यू विल लव्ह इट. आता पुन्हा एक पाल्याचा लेअर लावायचा आपण. तरी मटकं पण मोठंच आहे बरंच. नाही पण आता चिकन हे राहणार नाही, आता मटकं संपलं. मग हे तू वरती लावू शकतोस ना चिकन? काय चिकन? हो चिकनच टाकणार ना आता मी. हे चिकन टाकणार पूर्ण सगळं आत. चिकन भरलं. आता मग हे कधी टाकणार बटाटे? आता वरती लागणार ते. चिकन टाकलं वरतून बटाट्याने कव्हर. त्याच्या हातमध्ये हात टाकायचा. हात टाकल्यावरती त्या गोष्टी सगळ्या परत सेट होतात. अच्छा. एखादं काय असेल नसेल ते सगळं पूर्ण दाबून टाकायचं आतमध्ये. अंडा नाही फुटत ना? नाही, मस्त की दाबून नाही केलं तर रस पण जाईल खाली. आणि पानाचा रस निघणार होता. कांदे पण टाकायचे. कांदे टाकायचे आता. कांदे अख्खेच टाकले? मग कांदे अख्खे टाकले त्याचा फ्लेवर येणार. छोटे छोटे लसूण दे. हो कांद्याचा लसूणचा एकदम छोटे लसूण दे मम्मा. हे लसूण खायची मजा आणखीन वेगळी असते. हे खायचे अरे एक नंबर लागतात. दे अजून मम्मा 2-3. बस. आता ह्याला व्हायला द्यायचं मॅरिनेट. त्याला प्रॉपर पॅक. आता नाही, अजून नाही झालं, आता होणार पॅक. असं म्हणजे चिकन विकन आता पालापाचोळा टाकला की पॅक होणार, पूर्ण पॅक होणार. आता हे काट्या कुट्या घुसवायच्या. कधी कधी मडकं फुटतं, कधी कधी मडकं फोडावं लागतं खायला. प्रोसेस पण चांगलं असतं. फुटलेलं चांगलं असतं की फोडून खायला? पोटात गेलेलं. कधी कधी हिट नाही फुटतं मडकं, कधीतरी आपण काढताना चांगलं झाल्यावर कधी रेस्टलेस होतो माणूस आणि मग तो फोडून टाकतो की चायला बाहेर येऊ दे, पहिला चिकन खाऊया बघू. चलो अभी ये हो गया तुम्हारा चिकन अंडी पैक. पोपटी पॅक हो गई. सगळं झालं. किती लोक खाऊ शकतात? ओके. खाणारे डाएट वरती. पण हे असं एक लावलं तर माझ्यामध्ये 10 जणांचा ग्रुप स्टार्टर्स म्हणून वरतून पण मीठ टाकलं, रस्सा पण टाकणार वरतून. हा थोडं मॅरिनेशन आपण ठेवलं कमी वेळ होतं ना. आता हे एवढं मॅरिनेशन हे वरतून आता याला असंच राहू दे. पोपटी उलटी टाकायची. अय्या सांडलं तर आता 4 वेळा खाऊन सांगते तुम्हाला. तिने 4 वेळा खाल्लं. आता 1 2 3 4 वेळा खाल्लं. अरे 5 जण माझ्याबरोबर चला. लायर हुज लायर जय लायर. ओके ऑलवेज. चला आता अनुजाच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आमचं स्वागत झालं. अनुजा आई बिलकुल पण कम्फर्टेबल नाहीये, तरी पण मी घेते. तरी पण आली. आई म्हणतो तो जयला आम्ही फॉलो करतोय. आपण कुठे चाललो? लाकूड घ्यायला. लाकूड आणायला. डॉगी आला आमच्या सोबत आणि आता जंगलात चाललो गाईस लाकडं शोधायला. झावळ्या नारळाच्या पाला गेलं काहीतरी ते आम्ही शोधायला चाललेलो आहे रात्रीच्या वेळी. बघा घनदाट जंगल. आत येऊ नको. ओके. हे पालापाचोळा पोपटी मध्ये टाकायला. ब्लॉग बघत म्हणून केस सोडले. पाय द्यायचं असं पाय द्यायचं. नाही मी नॅचरल आहे. असं पाय
पाहिजे. इकडे गरम होते. शेकोटी आहे ह्याच्या आतमध्ये चिकन आहे बच्चा. चिकन आहे, अंडा आहे. मग शेकोटी ती बघ ते शेकोटी. मग आता नाचायचं इकडे असं झिंगाला लालू झिंगाला लालू हे लांब लांब असं वा. झिंगाला लालू झिंगाला लालू झिंगाला लालू. किती मिनिटं लागतात जे किती वेळ लागतो? 1.5 तास. 1.5 तास. आणि मग इथे उलटं सगळे करायचं. प्रेक्षक बसलेत. प्रेक्षक पोपटी प्रेक्षक. बघणारे खादडायला. बिचारा इथे एकटा मेहनत करतोय आणि मी तर खूप जास्त. ही पोपटी कशी झाली असं सांगलं असं. कशी झाली पोपटी? ओ, आणि ही तिकडे पोपटी काय? आहे आणि ते काय आहे? ते काय आहे? ते काय आहे? काय आहे? घाण. आग आहे. मॅडम हा मॅडम. हा सर. हा, मॅडम. हा सर. आमच्या सरने बनवलं. मी सांगितलं तसं जयने बनवलंय. यस यस मैडम और दो ना? बस मेरी रेसिपी है जय ने फॉलो की है ना जय. यस नाही खालूनची खालची शेळ आहे ना तिला हे झालं. हे काय खालीच मस्तच कोरडं झालंय. जय हे बघ हे काय गरमच झालंय. काय गरम नाही हे आलं? बघ हातला इकडे हा. बरोबर आहे? बस अच्छा आमची पोपटी रेडी आहे. तुमच्या दोघांची आमच्या दोघांची. आमची किती रेसिपी वेळ आहे ना. आणि आम्ही वेडे तुम्ही वेडे ते तिकडे वेडे बसलेत. आम्ही वेडे बसले. हम्म. तुमची रेसिपी आणि तुमचं हे मेन खाणारे असतात इम्पॉर्टंट. असं काय नसतं. त्याच्याबद्दल काय डाऊट नाही. त्याच्याबद्दल कायच डाऊट नाही. असं काय नसतं. त्याच्याबद्दल कायच डाऊट नाही. हा खाणार. हो किस दिली. त्या दिवशी लेग पीस सगळं खाते. उरलं सुरलेलं. आपलं पण खाते उरले सुरलेलं, हो. आपलं खाते. ते तुम्ही काय करताय? टाइमपास. पोपटीला आग 10 लागते. मिनिटात. मॅडम ही नाकाने फूक मारणार अशी लवकर चुलीवर. नाकाने अशी. हा अजून एक मेंबर आलेला. पेटलं पेटलं झाल्या. जायला तुझा वाव. कोण आणि जेवण ती आमची अशी बसलेली आहे. वरून मडका हाताला कमेंट्स सांगा. बेस्ट आहे. उद्या माझे चांगले फोटोज काढ. येस. त्याच्यावरती आपल्याला उपडी करायचं. ठीक आहे. असाच ठेव आणि चल ठेव. आयडिया व्हेरी गुड जय. मी तुला सांगितलं तसंच तू केलेलं आहे. मी तुला असंच बोलवून यायला. आठवत आहे ना? लहानपणी ना आता क्या गुंडा बनेगा. मस्त बोलले. मी चाटलं. चाटलं बघितलं मी चाटलं. मी प्लेट मध्ये घेऊन जाते. चिकन मस्त शिजलंय. हो हो थांब पहिला निघू तर दे. पण आणि असे ना 12 अंडी 13 अंडी 1 किलो चिकन 1.5 किलो भाजी मस्त. 1-2 कांदे लसणा विष्णा पण मस्त आहे. बस संपला काम. शेवटी खाली तेच होत. कसं झालं ताई? कसं झालं खाल्लं? ताई कसं झालं? ती घेते खाते. कलेक्ट करते कलेक्शन. मस्त झाला. मी फर्स्ट टाइम खाते. वाव
यम्मी आहे. खरंच सुंदर आहे. मी ठेवलंय तिकडे थांब, मी देतो तुला. सॉरी आवडलं? सॉरी, मी कुठेतरी बोलता बोलता ठेवलं. मी देतो आपण दोघं जायला. मम्मी जय तू पास झालास. थँक्यू.